student, welcome in science video. In previous video we discussed about environment, components of environment, food chain and food web. Today's video we are going to learn environment balance and exercise of this chapter. There are many food chains in our environment. Because of these food chains, every living thing gets the food it needs and therefore continues to लाईफ. एन्व्हायरमेंटमध्ये अनेक फूड चेन्स आहेत, आपण आत्ताच पाहिलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. आणि या फूड चेन्समुळे प्रत्येक सजीवाला त्याचं अन्न हे त्याच्या पर्यावरणात मिळत असतं आणि तो सजीव जिवंत राहतो. त्याचप्रमाणे बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग इन द सॉईल हेल्प द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन ऑफ प्लांट रेसिड्यू, डेड ॲनिमल, एक्सक्रिटा एक्सेट्रा. मग आता प्रत्येक सजीवाला स्वतःचं अन्न पर्यावरणापासून मिळतं. मग तो सजीव ज्यावेळेस डेड होतो, डेड झाल्यानंतर त्याचे काही अवशेष शिल्लक असतात जे मातीमध्ये पसरलेले असतात. उदाहरणार्थ प्लांट रेसिड्यू म्हणजेच वनस्पतींचे वेगवेगळे भाग असतील की जे अनावश्यक आहेत डेड झाल्यानंतरचे, किंवा डेड ॲनिमल्स आहेत, मृत झालेले प्राणी आहेत, किंवा एक्सक्रिटा म्हणजे त्यांची विष्ठा आहे. असे अनेक पदार्थ जमिनीवरती पडतात. मग हे पदार्थांचं काय होतं तर त्यांचं मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव त्यांचं डिकम्पोजिशन म्हणजेच त्यांना कुजवतात आणि त्यांचे छोट्या छोट्या कणांमध्ये रूपांतर करतात. म्हणजेच पर्यावरणातील जे मृत झालेले असतील किंवा काही वनस्पतींचे अवशेष असतील जे उपयोगी नाही आहेत, सर्वांचं डिकम्पोजिशन हे मायक्रो ऑर्गॅनिझम करतात आणि ते घटक पुन्हा मातीमध्ये मिसळतात. ॲज ए रिझल्ट, सबस्टन्स दॅट हेल्प द ग्रोथ ऑफ प्लांट आर फॉर्म अँड गेट ॲडेड टू द सॉईल. प्लांट्स यूज देम फॉर देअर ग्रोथ. मग हे जे छोटे छोटे कणांमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम रूपांतर करतात हे मातीमध्ये मिसळले की ते घटक जे आहेत त्यांचा उपयोग वनस्पती स्वतःच्या वाढीसाठी करतात. Plants use substances in the soil for their growth, and when plants and animals die, the decomposition of their remains add this substance to soil once again. This is an important cycle in the environment. मग ही जी प्रक्रिया आहे की वनस्पतींची वाढ होणं, वनस्पतींचा उपयोग इतर प्राण्यांमार्फत अन्न म्हणून केला जाणं, किंवा वनस्पती आणि प्राणी हे मृत झाल्यानंतर त्यांचं डिकम्पोजिशन होऊन त्यांच्यामध्ये असलेले जे घटक आहेत ते पुन्हा मातीमध्ये मिसळवले जातात. हे चक्र सतत सुरू असतं. हे एक विशिष्ट प्रकारचं आणि महत्त्वाचं सायकल आहे जे पर्यावरणामध्ये सतत सुरू असतं. इन दिस पिक्चर वी कॅन सी प्लांट्स, ॲनिमल्स अँड सायकल ऑफ डिफरंट कंपोनंट्स. या डायग्राममध्ये आपण बघू शकतो प्लांट दाखवलेला आहे. प्लांटचा उपयोग ॲनिमल्स करतात आणि पुन्हा त्या ॲनिमल्स डेड झाल्यानंतर पुन्हा ते घटक मातीत मिसळले जातात आणि मातीतून पुन्हा वनस्पती त्यांच्या वाढीसाठी घेतात. असं सायकल निसर्गामध्ये अव्याहतपणे म्हणजे कंटिन्युअस सुरू असतं. लिव्हिंग थिंग्स गेट ए कंटिन्युअस सप्लाय ऑफ वॉटर बिकॉज ऑफ वॉटर सायकल. मग आता आपण आधीही चर्चा केली आहे की लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग डिपेंड्स ऑन ईच अदर फॉर देअर food. So there are different cycles in environment. So because of this environment, living thing gets their need and fulfill it. Living things use oxygen from the air for breathing and give out carbon dioxide. This is another example. हे दुसरं एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये लिव्हिंग थिंग्स ऑक्सिजनचा उपयोग करतात, सजीव ऑक्सिजनचा उपयोग करतात श्वसनासाठी आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात. मग सजीवांनी जो बाहेर टाकलेला कार्बन डायऑक्साईड तो प्लांट्स त्यांचा अन्न तयार करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. ऑक्सिजन इज गिव्हन आउट इन द प्रोसेस अँड गेट ॲडेड टू द एअर अगेन. दिस इज वन सायकल इन नेचर. हे सुद्धा ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड ह्यांचं कंटिन्युअस चाललेलं सायकल आहे. असे अनेक सायकल आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये बघायला मिळतात. वॉटर सायकल, ऑक्सिजन सायकल, कार्बन डायऑक्साईड सायकल, आर डिफरंट सायकल्स. हे चक्र सतत सुरू असतात.
बघा तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता, हिअर वॉटर सायकल इज गिव्हन. ह्या वॉटर सायकलमुळे काय होतं, आपल्याला म्हणजे पूर्ण सजीवांना आवश्यक असणारं पाणी हे ह्या चक्रामार्फत पुन्हा पुन्हा मिळत असतं आणि वापर केल्यानंतर पुन्हा ते सायकल सतत कंटिन्युअस राहतं. ते चक्र सतत अव्याहतपणे सुरू आहे, त्याच्यामुळे सजीवांना आवश्यक त्या गोष्टी मिळत असतात. देर आर सेव्हरल अदर सायकल्स इन नेचर. आता एवढेच सायकल आहेत, एवढेच चक्र आहेत का निसर्गामध्ये? तर नाही, अनेक प्रकारचे चक्र आहेत. दस देअर इज इंटरॅक्शन अमंग्स लिव्हिंग थिंग्स बिटवीन लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स इन नेचर. म्हणजे सजीवांमध्ये देवाणघेवाण होते, सजीव आणि निर्जीवांमध्ये सुद्धा काही काही गोष्टींची देवाणघेवाण होत असते. आणि ही जी देवाणघेवाण आहे ती सतत सुरू आहे कंटिन्युअसली, आणि ही सुरू असल्यामुळे फूड चेन्स ह्या मेंटेन केल्या जातात. द इंटरॅक्शन गोज ऑन कंटिन्युअसली. दिस हेल्प्स टू मेंटेन द फूड चेन्स इन द एन्व्हायरमेंट. ह्या देवाणघेवाणमुळे, ह्या इंटरॅक्शनमुळे ह्या फूड चेन्स ह्या मेंटेन असतात. व्हेन द व्हॅरियस सायकल्स इन द एन्व्हायरमेंट गो ऑन इंटरप्टेड, एन्व्हायरमेंट बॅलन्स गेट मेंटेन. म्हणजेच आता आपण पाहिले जेवढे काही सायकल्स आहेत हे जर अनइंटरप्टेड म्हणजे खंडित न होता सतत जर सुरू राहिले तर सजीवांना आवश्यक असणाऱ्या गरजा, सजीव आणि निर्जीवांमधील देवाणघेवाण ही व्यवस्थित सुरू राहील आणि अशा प्रकारे पर्यावरणाचा बॅलन्ससुद्धा राखला जाईल. कारण एक जरी सायकल इथे इंटरप्ट झालं किंवा खंडित झालं तर सजीवांच्या गरजा, सजीवांच्या इंटरॅक्शन्स ह्या बंद पडतील आणि निसर्गाचा समतोलसुद्धा ढासळेल. म्हणून जर पर्यावरणाचा बॅलन्स राखायचा असेल तर आपल्याला ह्या फूड चेन्स असतील, फूड वेब असेल आणि हे जे डिफरंट सायकल आहे ते कंटिन्युअस सुरू राहणं खूप गरजेचं असतं. सो इन दिस chapter we discussed about what is environment, what is the components of environment, food chain, food web and environment balance, and how environment balance is maintained. Environment balance is maintained with the help of different cycles which goes on continuously in nature. So let's see the exercise of environment balance. The first question is, what is the solution? काय करावे बरे? We have to remove insect from the grain without using insecticide. आपल्याकडे काही ग्रेन्स आहेत आणि त्याच्यामध्ये इन्सेक्ट म्हणजे कीटक झालेले आहेत, तर कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक न वापरता आपल्याला ते रिमूव्ह करायचे आहेत. तर काय करू शकतो आपण? ॲज वी डिस्कस्ड, we have to remove insect from the grain without using insecticide. So we can use a big sieve in order to strain out the grain. The insect that are left behind can be put back in forest environment. जर आपण एक मोठी सीव घेतली म्हणजे चाळणी जर घेतली आणि ते जे धान्य आहेत, जे ग्रेन आहे ते जर आपण जर चाळलं तर त्याच्यातून कीटक बाहेर पडू शकतात आणि बाहेर पडलेले कीटक आपण फॉरेस्ट एन्व्हायरमेंटमध्ये, जंगलामध्ये किंवा जिथे आपला वावर नाही अशा ठिकाणी आपण ते सोडू शकतो. अशा पद्धतीचं उत्तर तुम्ही लिहू शकता किंवा तुम्हाला वाटत असेल तर वेगळ्या पद्धतीने उत्तरसुद्धा तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. व्हॉट इज फूड चेन? गिव्ह ॲन एक्झाम्पल ऑफ इट. फूड चेन म्हणजे काय सांगायचं आहे आणि त्याचे एक्झाम्पल्स द्यायचे आहेत. व्हेरी सिम्पल. A food chain is chain that has several links in it. Each member of the food chain is individual by itself and yet it is connected to each other. Every component in the chain is food for next component. Food chain म्हणजे काय असते? एकाला एक अशा लिंक जोडलेल्या असतात आणि ती पहिली जी लिंक आहे ती दुसऱ्याचा अन्न म्हणून, दुसऱ्यासाठी अन्न म्हणून वापरली जाते. अशा ज्या लिंक आहेत त्याच्यापासून जी चेन तयार होते त्याला म्हणायचं फूड चेन. लेट्स सम एक्झाम्पल. हिअर आर 4 components such as sun, plant, a worm and grasshopper and sparrow. Plant grow with the help of sun, worm live on plant, grasshopper eat worm and sparrow lives on grasshopper. So this is example of food chain.
You can simply write like that. Second one, use your brain power. Make a food chain by using frog, kite, worm, snake and grass. While writing the food chain, we have to use arrow like grass, then worm, frog, snake and kite. Fourth question, what substances in the soil are useful for the growth of the plant? आत्ताच आपण डिस्कस केलं आहे की मातीमधील कोणते घटक वनस्पती वाढीसाठी वापरतात. आन्सर इज मायक्रो ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग इन द सॉइल हेल्प द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन ऑफ प्लांट रेसिड्यू, डेड ॲनिमल अँड एक्सक्रिटा. मायक्रो ऑर्गॅनिझम ह्या विशिष्ट घटकांचं काय करत असतं? डिकम्पोजिशन म्हणजे कुजवले जातात. This allows the growth of substance that in turn help the growth of plants. When plants and animals die, the decomposition of their remains add these substances to the soil once again. हे जे अनावश्यक असलेले पदार्थ आहेत, डेड झालेले प्लांट्स, ॲनिमल्स, त्याचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर जे पदार्थ मातीमध्ये मिसळले जातात ते पदार्थ वनस्पती वाढीसाठी वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ इज बॅलन्स इन द एन्व्हायरमेंट मेंटेन? एन्व्हायरमेंटचा बॅलन्स कसा मेंटेन केला जातो? आत्ताच आपण डिस्कस केला आहे. देर आर मेनी फूड चेन्स इन अवर एन्व्हायरमेंट. आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये खूप फूड चेन्स आहेत. दिस इज दॅट एनेबल्स एव्हरी लिव्हिंग थिंग्स टू गेट द फूड इट नीड्स. देर आर सेव्हरल सायकल्स इन नेचर. प्लांट्स यूज सबस्टन्सेस फ्रॉम द सॉइल and are eaten by birds. Birds are eaten by animal, etc. There is the water cycle which gives us continuous water supply. There is the air cycle that enables us to get oxygen. आपल्या निसर्गामध्ये अनेक फूड चेन आहेत. त्या फूड चेनमुळे प्रत्येक सजीवाला त्याचं अन्न मिळतं आणि फूड चेन मार्फत प्रत्येक सजीव स्वतःचं अन्न मिळवत असतो. त्याचबरोबर प्लांट्सचा अनेक ॲनिमल्स अन्न म्हणून उपयोग करतात. त्याच्यानंतर बर्ड्स आर इटन बाय ॲनिमल्स आणि काही बर्ड्सला ॲनिमल काय करतात? अन्न म्हणून उपयोग करतात. त्याचबरोबर वॉटर सायकलमुळे आपल्याला पाणी मिळतं. तर अशा पद्धतीने ह्या विशिष्ट सायकलमुळे कंटिन्युअस देवाणघेवाण चालते आणि पर्यावरणाचा बॅलन्स हा मेंटेन केला जातो. फिफ्थ क्वेश्चन, ट्रू ऑर फॉल्स. इथे तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स म्हणजे चूक किंवा बरोबर हे असं लिहायचं आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर्म ए पार्ट ऑफ एन्व्हायरमेंट. सूक्ष्मजीव जे आहेत ते एन्व्हायरमेंटचा महत्त्वाचा भाग आहेत. आन्सर इज ट्रू. नेक्स्ट वन, इट इज नेसेसरी टू मेंटेन बायोडायव्हर्सिटी. दिस सेंटेन्स इज ऑल्सो ट्रू. कारण बायोडायव्हर्सिटी मेंटेन करणं हे गरजेचं आहे. And third one, a grasshopper eats bird. This is false because grasshopper does not eat the birds. So in this way you have to write down question answers in your notebook. Thank you.